जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये स्वाध्याय 14.1 पाहिलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वाध्याय 14.2। आता यापूर्वी आपण ही सिरीज जी सुरू केलेली आहे ती आहे 5वी स्कॉलरशिपच्या गणिताची सिरीज, आणि ज्यामध्ये आपण एक एक टॉपिक सविस्तर अशा रीतीने बघत आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये काय पाहतोय आपण? स्वाध्याय 14.2। स्वाध्याय 14.2 मधील पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या गटातील अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले आहेत? तर आता चढत्या क्रमाने लावलेले अपूर्णांक जर आपल्याला शोधायचे असतील तर त्यासाठी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला शोधता आला पाहिजे। अपूर्णांकाचा लहान मोठेपणा म्हणजे कसं की सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, त्यापेक्षा लहान अपूर्णांक कोणता, त्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान, अशा पद्धतीने। मग यासाठी आपण काय ट्रिक सांगितली होती की ज्यावेळी अपूर्णांकाचा छेद समान असतो, अपूर्णांकाचा छेद समान असतो तेव्हा कसं जायचंय? सरळ। ट्रिक आहे आपली ही। सरळ म्हणजे कसं? जो मोठा तो मोठा, म्हणजे अंशामध्ये जो मोठा तो अपूर्णांक मोठा। ठीक आहे, चला मग आता बघूया। अपूर्णांक आहेत 311, 711, 511, 911। मग आता यापैकी सर्वात मोठा कोण? 9, 9/11। सगळ्यात छोटा कोण? 9 नंतर थोडासा छोटा कोण? 7/11। त्यानंतर 5/11 आणि मग 3/11। आता हे मोठ्यापासून छोट्यापर्यंत आपण शोधले। चढत्या क्रमाने लावायचे। चढत्या क्रमामध्ये अगोदर कोण असतो? लहान, म्हणून 3/11 सगळ्यात अगोदर आला पाहिजे, त्यानंतर 5/11, त्यानंतर 7/11 आणि मग 9/11। पर्याय क्रमांक 3। हे कधी? जेव्हा छेद कसा असतो? समान। लक्षात ठेवायची ट्रिक, छेद समान असताना सरळ मार्गे चालायचं। ठीक आहे, आता बघूया अंश समान असताना काय करायचं। हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने कसे लिहाल? आता उतरत्या क्रमात लिहायचे, याचा अर्थ मोठ्यापासून छोट्यापर्यंत यायचे। आता पहा, या ठिकाणी अंश समान आहे। अंश समान असताना उलट चालायचं। अंश समान असताना सरळ नाही चालायचं, उलट चालायचं। म्हणजे जो मोठा असतो की नाही तो छोटा करायचा, म्हणजे ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक छोटा, थोडक्यात सांगायचं म्हणजे। ठीक आहे, तर आता उतरत्या क्रमाने मांडूया। उतरत्या क्रमाने मांडण्यासाठी सर्वात आधी मोठा 119/17 हा मोठा असेल, कारण जो छोटा तो मोठा आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर 119/19, 119/21 आणि 119/25। ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 17, 19, 21, 25, पर्याय क्रमांक 2। चला पुढे, चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल? 17/8, 23/6। बघा आता चौकोनाच्या ठिकाणी कोणतं येणार आहे? 17/8, 23/6। आता यामध्ये कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता छोटा आहे तो बघूया। आणि अपूर्णांक लहान मोठा ओळखण्यासाठी मी तुम्हाला तिरकस गुणाकार करून एक ट्रिक सांगितली होती। ह्या दोघांचा 17x6 करायचं, अंशामध्ये गुणाकार लिहायचा। ओके, 17x6 किती होईल? 102। 23x8, 8×3 = 24, 4 हातचे 2, 8 2 16, 17 18, 184। कोण मोठे? 184, म्हणजे हे अंशाच्या खाली लिहिलं 23/6 हा मोठा असेल। मग कोणतं चिन्ह द्यायचं त्या ठिकाणी? हे चिन्ह द्यावं लागेल, पर्याय क्रमांक 2। प्रश्न चौथा, हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता? आता हे सुरुवातीला अपूर्णांक आपण काय करूया? उतरत्या क्रमाने मांडून घेऊया। कसा अपूर्णांक आहे हा? छेद समान असलेला। छेद समान असताना कसं चालायचंय? एकदम सरळ, म्हणून जो मोठा तो मोठा, जो छोटा तो छोटा। उतरत्या क्रमाने मांडायचंय, याचा अर्थ अगोदर कोण घ्यायचंय? मोठा, बरोबर। मग मोठा तो मोठा आहे ना, 17/27 एक नंबरला येईल, 17/27। त्यानंतर येईल 15/27, त्यानंतर येईल 14/27 आणि त्यानंतर येईल 13/27। मग आता डावी क्रमाने तर आपण लिहिलं, डावीकडून तिसरा अपूर्णांक, डावीकडून पहिला, सॉरी हे उजवे, डावीकडून पहिला, डावीकडून दुसरा, डावीकडून तिसरा, 14/27। पुढे प्रश्न क्रमांक 5,
आता इथं अपूर्णांक दिलेले आहेत आणि हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडायचे आणि मध्यभागी कोण आहे सांगायचं. आता इथे अंशाधिक आहे, अंशाधिकमध्ये काय करायचं, उलट क्रमाने जायचं. जो लहान तो मोठा, जो मोठा तो लहान. आता हा चढत्या क्रमाने मांडायचा आहे, चढत्या क्रमाने मांडायचा याचा अर्थ काय करायचा आहे की अगोदर लहान घ्यायचा. मग ह्याला उलट आहे ना, जो मोठा आहे तो लहान असतो, म्हणून 11/9 सगळ्यात लहान येईल. त्यानंतर 11/8, त्यानंतर 11/7, 11/6 आणि 11/5. तर मध्यभागी कोण आहे, 11/7. पर्याय क्रमांक 1. चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक 6. सात/9, 5/9, 2/9, 8/9 या संख्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या आणि तिसऱ्या संख्यांची बेरीज किती. चला चढत्या क्रमाने अगोदर या संख्या लिहून घेऊया. चढत्या क्रमाने लिहायच्या म्हणजे आता बघा, चढत्या क्रमाने मांडायच्यात म्हणजे सुरुवातीला कोण लिहावं लागेल, लहान, मग चढत चढत जाणार मोठ्यापर्यंत. आता ही आहे छेद समान असलेली, छेद समान असले की सरळ जायचे. मग जो लहान तो लहान, 2/9, 5/9, 7/9 आणि 8/9. आता मांडले आपण चढत्या क्रमाने. चढत्या क्रमाने मांडल्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्याची आपल्याला काय करायची, बेरीज. 7 आणि 2 अंश सम नाही आहे, छेद समान आहे. छेद समान असताना अंशाची काय होते, बेरीज. 2 + 7/9, 9/9 म्हणजेच 1. ठीक आहे. पुढे हे आपण काय काम करूया की हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 हा तुम्हाला होमवर्कसाठी ठेवूया. आपण ट्राय करून बघा, नाही आला कॉमेंटमध्ये सांगा, मी पुढच्या लेक्चरला नक्कीच ते सांगेल. ठीक आहे. चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक 8. जास्त वेळ आपण घालवणार नाही या ठिकाणी, स्वाध्याय छोटा आहे, पटकन सोडून घेऊया. ठीक आहे. अजून आपल्याला पुढचा 14.3 पण स्वाध्याय सोडवायचा आहे. 12/19, 12/25, 12/29 आणि 12/37 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता शेवटून दुसरा क्रमांक कोणता येईल. हे सोडवाल का तुम्ही, कारण काय आहे, अंश समान आहे. इथला अंश समान असेल तर आपल्याला कसं जायचं आहे, उलट. त्यानुसार चढता क्रम लावायचा आणि शेवटून दुसरा क्रमांक कोणाचा आहे तो लिहायचा. ठीक आहे. चला पुढे 1/3, 3/4, 4/7, 8/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले असतात. हे सोडून बघूया. ठीक आहे. कारण इथे काय, अंश पण सारखा नाही आणि छेद पण सारखा नाही. मग इथे आपल्याला अंश आणि छेद सारखा करून घ्यावा लागेल. 1/3, 3/4, 4/7, 8/9 अंश छेद सारखा करण्यासाठी मोठा नंबर घ्यायचा आणि त्याचा पाडा म्हणायचा आणि त्या पाड्यातली संख्या ह्या तिन्हीच्याही पाड्यामध्ये आली पाहिजे. 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36, 9 × 9 = 54, 9 × 7 = 63. बघा नाही येत. 9 × 8 = 72, 63. किंवा चला जर असं नाही, छेद समान नाही चाल करायचा, तर दोघांमध्ये तुलना करा, सगळ्यात सोपं. ठीक आहे. चढत्या क्रमाने लिहिले आहेत आणि काय सांगितले त्यांनी की अपूर्णांक कसे लिहिलेत, हे चढत्या क्रमाने लिहिलेत. चला हे जे अपूर्णांक लिहिलेत ते चढत्या क्रमाने, म्हणजे हा सगळ्यात लहान आहे, त्यानंतर हा थोडा मोठा आहे, हा त्यापेक्षा मोठा आहे आणि हा सर्वात मोठा आहे. मग जर हा सर्वात मोठा असेल, ठीक आहे, हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे, मग हे दोन्हीची आपण तुलना करून बघूया. किती येईल, हे यांचा गुणाकार किती येईल, 7 × 8 = 56. इथे लिहावं लागेल कारण अंशात लिहायचा असतो. मग 9 गुणिले इथे चौकटीत अशी कोणती संख्या यायला हवी, जी काही इथे संख्या लिहितोय आपण ते ह्या दोघांचा गुणाकार 56 पेक्षा कसा यायला हवा, लहान यायला पाहिजे की नाही. मग चला पर्याय घेऊन बघू आपण. 2 जर ठेवलं 9 × 2 = 18 येऊ शकतं. 6 ठेवलं 9 × 6 = 54 येते घेऊ. 6 ठेवलं तर येतं 9 × 6 = 54 आणि 8 ठेवलं तर 9 × 8 = 72. 8 येणार नाही, 8 तर कसंच येणार नाही. 6 येऊ शकतं, 2 आणि 1 ते पण येऊ शकतं. आता इकडे चेक करू ह्या दोघांमध्ये. आपण पहिले काय ठेवून बघू, इथे 6 ठेवून बघूया. 9 × 6 = 54 आले, इकडे 56 आहे, म्हणजे हे काय होते, ह्याच्यापेक्षा लहानच आहे. पण आता ह्या दोघांमध्ये चेक करूया. 7 × 3 = 21, इकडे 6 ठेवले आपण, 6 × 4 = 24, हा मोठा होतोय बरोबर. हा कसा होतोय,
मोठा, आणि आपल्याला तेच पाहिजे, हे लहान आहे आणि हा त्यापेक्षा थोडासा कसा आहे, मोठा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 6 सॉरी 3 म्हणजे उत्तर 6 हेच त्याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. 10वा प्रश्न. जर 17/24 ह्याच्यापेक्षा कोण मोठे, स्टार छेद 7, तर स्टारच्या जागी कोण येईल. सेम करायचं, काय करायचा, तिरकस गुणाकार, ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार. इथं जो गुणाकार येणार आहे तो कसा, इथल्यापेक्षा कसा असायला हवा, मोठा असायला हवा. चला 17 सत्ते 19 119. आता 24 आणि इथे कोणती संख्या ठेवावी ज्याचा गुणाकार 119 पेक्षा कसा आला पाहिजे, मोठा आला पाहिजे. मग 1 ठेवू शकतो का, नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 कटला. 7 ठेवू शकतो का बघा, 7 चौक 28, हातचे 2, 7 दुनी 14 15 16, 168 म्हणजे 7 ठेवू शकतो. 4 ठेवू शकतो का बघा, 24 चौक 88 ठेवू शकतो का, नाही, कारण 119 पेक्षा हा छोटा होतोय आणि आपल्याला कसा पाहिजे, मोठा पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच याचं उत्तर असणार आहे. पुढे अपूर्णांक दिलाय, चढत्या क्रमाने पण लावलाय. मधले 2 अपूर्णांक अनुक्रमे कोणते असतील. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता, आता हा पण मला वाटते तुम्ही सोडवावा, कारण काय अंश सारखा आहे, त्यामुळे तुम्ही चढत्या क्रमाने पण लावू शकता आणि मधले 2 अपूर्णांक कोणते आहेत ते पण सांगू शकता. ठीक आहे, चला पुढे. 25 ची 1/5. बघा आता इथे मी काय सांगितलं होतं की जेव्हा पण ची असतं तेव्हा तिथे गुणाकार असतो. 25 ची किती, 1/5 पट अधिक 100 ची 1/2 पट. ठीक आहे, अगोदर हे काढून घेऊ किती होते. काटछाट आली पाहिजे. 25 5 1 5 5 5 25, बे 1 बे, बे 50 100. ठीक आहे, इथे काय राहिलं, अंशामध्ये 5 गुणिले 1 5 अधिक इकडच्या अंशामध्ये 50 1 50, 5 अधिक 50 किती झाले, 55 आला. तर एकाचं इकडच्याचं उत्तर आपल्याला आले 55. बरोबर चौकटची 1/5, चौकटची किती पाहिजे, 1/5, आणि त्याचं उत्तर काय आलं पाहिजे, कारण दोन्ही बरोबर आहेत ना, 55 उत्तर आलं पाहिजे. बरोबर, मग आता किती, कोणत्या संख्येची 1/5 55 होते ते कसं काढायचं, असं काढायचं, x ची 1/5 बरोबर 55 आलं पाहिजे. मग हे 5 भागाकारातलं आहे, इकडे जाऊन गुणाकार होणार. 55 गुणिले 5, 5 5 25 ला 5, हातचे 2, 5 5 25 26 27 275. पर्याय क्रमांक 1. समजते, समजलं असेल, एकदम सोपे, काटछाट करायची फक्त. पुढे. एका बागेत 60 झाडे आहेत. अतिशय सोपं आणि एकदम सुंदर उदाहरण आहे बघा. एका बागेत किती झाडं आहेत, 60. मग आता ह्या 60 झाडांपैकी किती झाडं, 1/3 झाडं कशाची आहेत, आंब्याची आहेत. ठीक आहे, आंब्याची 1/3 झाडं म्हणजे किती झाडं होतात बघा बरं आंब्याची, 3 1 3, 3 2 6 20 झाडं कशाची आली आता ही, मँगोची. त्यानंतर 1/2 झाडं नारळाची, पण कितीपैकी, 60 पैकी. 60 पैकी 1/2 म्हणजे किती माहिती का, अर्धे. 60 पैकी अर्धे किती, 30 झाडं कशाची आली आता ही, नारळाची, कोकोनट. उरलेली झाडे फणसाची आहेत. 20 पण संपली मँगोची, 30 संपली कोकोनटची. किती झाले, 30 आणि 20 50 झाले. आणि झाडं किती होती, 60 होती. 60 पैकी 50 गेली, मग राहतात किती, 10च. 10 राहिलेली झाडे कशाची आहेत, फणसाची आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे ना, मॅजिक लॉजिक. चला पुढे. एक अपूर्णांक दिलाय आणि या अपूर्णांकामधील क्रमसंबंध पेक्षा मोठा या चिन्हाचा उपयोग करून कसा दाखवाल. शेवटचा आपण सोडून घेऊ आता, कारण हे छेदाधिक आहे. मी तुम्हाला होमवर्कसाठी पण दिलं असतं, पण ठीक आहे, शेवटचं गणित आहे या स्वाध्यायामधलं, आपण सोडूनच घेऊया, कशाला, चालेल. बाकीचे जे स्वाध्याय म्हणून दिलेले आहेत ना ते तुम्ही स्वतः सोडवा. नाही आले तर मग परत मला विचारा. ठीक आहे, चला. 10/11 1/11 13/11 7/11. आता मला सांगा, छेद समान असताना सरळ जायचं का उलट, सरळ मार्गाने जायचं. बरोबर, मग सरळ म्हणजे जो ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक लहान असायला पाहिजे ना. बरोबर, म्हणजे लहान सगळ्यात इकडे आला पाहिजे.
यापेक्षा थोडा मोठा कोण असेल मग 7/11. यापेक्षा थोडा मोठा कोण असेल मग 10/11. आणि सर्वात मोठा कोण असेल मग 13/11. बघा बरं असं कुठे आहे का? 13, 11, 10, 11, 7, 11, 1, 11. पर्याय क्रमांक 2 आहे की, म्हणून उत्तर तेच आहे. पहा समजते. अतिशय सोपं उदाहरण संग्रह होतं हे 14.2. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण 14.3 उदाहरण संग्रह बघणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.